बघा आज जे उद्घाटन झालेलं आहे त्यामध्ये आपण जे समजा विद्यार्थी आपल्याकडे येणार आहे समजा बरोबर जे काय आज आपण हा प्रोग्राम राबवलेला आहे त्या मागचं कारण एक आहे की आपल्याकडे एक अभ्यासिका पण आहे बरोबर त्यामध्ये कमी खर्चामध्ये योग्य आपल्याला क्वालिटी कसं देता येईल आपण त्याच्यावरती एक आपण ते महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी ते आपण या दृष्टिकोनाने करणार आहे। किती प्रकारच्या बिर्याणी आपल्याकडे बघा दोन प्रकारचे एक व्हेज आणि एक नॉन व्हेज दोन प्रकारची बिर्याणी आहेत आणि यामध्ये आपल्याकडे कंटकी पण राहणार आहे आणि सूप पण राहणार आहे कंटकी पण राहणार आहे आणि सूप पण राहणार आहे। बिर्याणीचे शॉप छत्रपती संभाजीनगर मध्ये भरपूर आहेत परंतु आपल्याकडे काय वैशिष्ट्य आहे बघा सर आपल्याकडे एकतर कमी खर्च आहे आणि त्यामध्ये आपण चांगली क्वालिटी देणार आहे हे आपलं वैशिष्ट्य आहे सर। किती शाखा आहे आपली बघा सर हे तर पहिली आहे पण भविष्यात चांगले शाखा होऊन जातील आपले। ग्राहकांसाठी जर संपर्क साधायचा असेल तुम्हाला बिर्याणीसाठी तर काय पत्ता सांगा म्हणजे सर कळालं ना ऍड्रेस तुमचं काय ऍड्रेस आहे? बघा आपलं सौभाग्य चौक सेंट जॉन स्कूलच्या जवळ छत्रपती संभाजीनगर आणि यस पार्सल पण भेटेल आपल्याकडे स्विगी त्यानंतर झोमॅटो यावरती रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे त्यावरती पण आपलं हॉटेलचं नाव आपल्या दम बिर्याणी हॉटेलचं नाव आहे। येस डिस्काउंट राहणार आहे सर चांगल्या प्रकारे डिस्काउंट आपल्याकडे ते डिस्काउंट आता आपले तुमचा ऑनलाईन जे आपण इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरती आपले ऑफर दिसून जातील। काय म्हणले बिर्याणी खाणाऱ्या लोकांना काय आव्हान करणार आहे? आव्हान बघा सर आपल्याकडे जे बिर्याणी आहे आपण एक त्यामध्ये आपण स्वच्छता ज्याला म्हणतो आपण बरोबर एक स्वच्छता त्या नियमानं आपण बिर्याणीचा आपण प्रोग्राम आपण चांगल्या प्रकारे देणार आहे। आपला स्टाफ बघा सर एक 8 जणांचा स्टाफ आहे ओके फक्त काय आज थोडं गडबड झालेली आहे म्हणून आज काही सुट्टीवर आहेत बरोबर पण कालांतराने आपल्याकडे 8 जणांचा स्टाफ आहे। किती बसू शकता ऍट अ टाइम आपल्याकडे ऍट अ टाइम 50 लोक बसू शकतात। फॅमिलीची काही सुविधा आहे का? येस येस सर आता काय इथं आपण एक पार्टिशन घेणार आहे इथं फॅमिलीची सुविधा होऊन जाणार आहे। सॉरी पार्सल सुविधा येस आणि लग्नाचा वगैरे ऑर्डर असले तर लग्नाचा ऑर्डर आपण घेतो सर काही प्रॉब्लेम नाही असं आणि समजा इथं समजा आपली जास्त समजा जागा कमी पडू लागली तर आपल्याकडे वरती 100 लोकांचं बी हॉल आहे ते पण आपण अरेंज करू शकतो आणि हा ज्याला समजा बर्थडे वगैरे करायचा आहे ज्याला काही प्रोग्राम अरेंज करायचा आहे त्यासाठी पण आपल्याला वरती हॉल दिलेला आहे तर आपण तिथे बर्थडेचे जे काही प्रोग्राम असतील समजा इव्हन दो काही कार्यक्रम राहतात घरचे पण बरोबर कुंकू किंवा एंगेजमेंट वगैरे जे राहत ते पण आपण घेऊ शकतो। नाही आपले जे कुक आहेत जे आपण कोलकात्याचे कुक बोलवलेला आहे येस स्पेशल येस। दम बिर्याणीचं वैशिष्ट्य काय आहे? दम बिर्याणी म्हणजे सर आपली कोळशावरची बिर्याणी आहे सर आपण गॅसवरती पण फक्त आपण तिथं जे आपलं राईस आहे त्या बाउल करणार आहे बाकी आपण कोळशावरती आपण त्याला मॅक्झिमम कोळशावरती बनवणार आहे आपण टेस्ट बदलेल सर येस येस। किती प्रकारची बिर्याणी आपल्याकडे बघा आपल्याकडे सर आता सांगितलं व्हेज आणि नॉन व्हेज आता नॉन व्हेज मध्ये बी वेगवेगळे प्रकार आहेत तंदूर बिर्याणी येणार आहे बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत अशी बिर्याणी आपल्याकडे राहणार। तुमचं नाव सांगायचं? मी प्राध्यापक अमित गंगाराम जिरे मी कार्यरत आहे कलावती कॉलेज ऑफ फार्मसी आणि मी डायरेक्टर पण आहे कोचिंग क्लास आणि आपण हे दम बिर्याणीचा एक प्रोग्राम आणलेला आहे आपण इथं एक वैशिष्ट्य म्हणजे एक हायजेनिक हा प्रकार आपण इथे यूज करणार आहे आणि विशेष म्हणजे आपण स्वच्छता कमी रेट मध्ये कशी लोकांना क्वालिटी दिली जाईल आपण हे एक त्याच्यावर एक फोकस करणार आहे आणि याच्यानंतर किती आपल्या लोकांच्या सेवेमध्ये तत्पर राहता येईल हे पण आपण एक प्रोग्राम करणार आहेत आणि याच्यामुळे काय होणार आहे तिथं गावाकडून आलेले खूप लोक आहेत दम बिर्याणीचे जर तुम्ही रेट बघितले तर आसपास मध्ये खूप रेट आहेत पण आपण एक कमी पैशात कशी लोकांना क्वालिटी देता येईल हा एक आपला एक मेन उद्देश राहणार आहे। आज बिर्याणी हाऊसचं उद्घाटन एक बिर्याणी हाऊसचे अमित जिरे व लखन मिसाळ यांनी सुरुवात केली आज उद्योगाची नवीन उद्योगाची सुरुवात केली। या उद्योग सौभाग्य चौक N11 मयूर पार्क रोडवर आहे जळगाव रोडवर आज पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद भेटलेला आहे दम बिर्याणी हाऊसला इथून पुढे चांगल्या ऑफर ग्राहकांना देत राहणार आहे ते आणि आज पहिल्या दिवशीच 1-2 कस्टमरांची चांगली प्रतिसाद भेटला चांगला ग्राहकांचा इथून पुढे चांगलं उद्यापासून चांगली सुरुवात होईल।
तुम्ही टेस्ट घेतली, कशी वाटली टेस्ट? टेस्ट एकदम छान होती. आणखीन त्याच्यामध्ये उद्यापासून आज थोडं गडबड असल्यामुळं, आज थोडं गर्दी असल्यामुळं थोडं टेस्ट मध्ये थोडं हे झालं. पण उद्यापासून आणखीन त्याच्यामध्ये खूप सुधारणा करण्यात येईल. आज थोडी ग्रेव्ही झाली नाही, त्याच्यानंतर आज थोडी अडचणच आली आज गर्दी जास्त असल्यामुळे. पण उद्यापासून एकदम चांगलं आणि एकदम ओके मध्ये चालू होणार. ग्राहकांसाठी काय काय सुविधा आहे तुमच्या? ग्राहकांसाठी आपण कंटक्की बिर्याणी कबाब सुरू करणार आहे उद्यापासून. आज फक्त बिर्याणीच आणखीन चालू काय आहे केली. सर, ते फक्त इथं आपल्या पाहुणे म्हणून आले, त्यांना आणखी इंटरनल गोष्टी माहिती हा, नाही, हा. पण जास्त सांगू शकत नाही. बरोबर. बरोबर. आम्ही लखन झाले कसं वाटलं इथं? हा तसं बिर्याणी विचारू खूप एक नंबर होती, खूप चांगली होती. शकता. ते विचारू शकतात. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.